नावांना सुद्धा अर्थ आहेच आहे निर्विवाद. पण प्रत्येक नावाचा अर्थ समजून घेणं हे बर. त्याच्या वेळ मर्यादेत शक्य नाही आहे. हे एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते त्या नावांच्या अर्थांचा आता संदर्भ सुटलेला आहे. ज्या काळात ही नावं प्रस्थापित झाली त्या काळात होताही, पण आता तो संदर्भ सुटलेला आहे, तर माहित नाही हम्म, आपल्याला. हम्म, हम्म. पण यातली काही नक्षत्र, काही योग, काही करण, काही तिथी सुद्धा वेगवेगळ्या मुहूर्तांसाठी आवश्यक किंवा टाळाव्यात अशा असतात. हम्म. म्हणजे मुहूर्त काढण्याचे जे नियम आहेत, वेगवेगळ्या कार्यांसाठी मुहूर्त काढण्याचे नियम वेगळे वेगळे. त्या प्रत्येक कार्यासाठीचे मुहूर्त काढण्यासाठी, म्हणजे एखादं कार्य विवाहासाठी काही विशिष्ट तिथी घ्या असं सांगितलेलं आहे. तर वास्तुशांतीसाठी वेगळ्या तिथी घ्या घ्या असं सांगितलेलं असतं. नक्षत्र वेगळी असतात काही वेळेला अशा मुहूर्तांमध्ये. तर प्रत्येक मुहूर्तासाठी पंचांगातल्या 5 अंगांपैकी प्रत्येक अंगासाठीचे काही नियम आहेत. हे अंग कुठल्या कुठल्या स्वरूपात घ्यावं त्या मुहूर्तावर, असे असे नियम असतात. बर. आता त्याच्या पुढचा रकाना बघूया. तो आहे कर्णानंतरचा दी लिहिलेला रकाना आहे, दिसतोय? हम्म. तो दी हा शीर्षक असलेला जो रकाना आहे तो दिनमानाचा आहे. दिनमान ह्याचा अर्थ आहे रवी उदयपासून रवी अस्तापर्यंतचा काळ. म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा काळ याला दिनमान म्हणतात. आणि सूर्यास्तापासून पुढच्या सूर्योदयापर्यंतचा काळ याला रात्रीमान म्हणतात. हे दिनमान आपण इथे दिलेलं असतं. म्हणजे आता हे इथं जे दिलेलं आहे पहिल्या दिवशी 12:26, ते हम्म. पहिल्या दिवशीचं दिनमान आहे. म्हणजे काय आहे तर पूर्ण दिवस जो आहे, दिवस याचा अर्थ दिवस आणि रात्र नव्हे. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा जो प्रकाशित काळ असतो दिवसाचा, त्या प्रकाशित काळाची अवधी किती आहे काळाचा, तर 12 तास 26 मिनिटाचा अवधी येतो. हे दिनमान दिलेलं आहे. आणि त्या दिवशीचा रवी उदय रवी असतं हे दिलेलं आहे तिथे. त्याच्यानंतर चंद्र राशी प्रवेश दिलेला आहे. त्या दिवशी चंद्र मेष राशीत कधी प्रवेश करतो, आणि पुढे आपण पंचांगात पाहतो ते त्या दिवशीची सण किंवा व्रत असतात. बर. ही पहिल्या दिवशीचे सण व्रत आहेत: गुढीपाडवा, अभ्यंगस्नान, पंचांगस्थ, गणपती पूजन इत्यादी. तर पंचांगाचा पंधरवड्याचं पान जे आहे ते हे आहे. आणि पंधरवड्याचं पान समोर आल्या आल्या लोकांच्या मनात एक धडकी भरते, अरे बाप रे, हे काय आहे, म्हणजे किती ते आकडे आणि किती मजकूर असं होतं. तर यातला कुठलाही मजकूर टाळला तर पंचांग वापरणाऱ्या काही जे विशेष व्यावसायिक असतात, ज्योतिषी किंवा पुरोहित, त्यांना त्रास होतो. त्यामुळे हे सगळं मजकूर ठेवावं तर लागणार असतो. त्यामुळे तो ठेवलेला असतो. आणि तो इतका ठेवलेला असल्यामुळे जे सामान्य लोक असतात की ज्यांना या सगळ्या गोष्टींची माहिती नसते, त्यांना ते अवघड जातं. नको वाटायला लागतं, बघूनच नको वाटायला लागतं की अरे ह्यातलं काय वाचू मी आणि काय नको, कळणार नाही. तर आता आज आपण जे पाहिलं त्याच्यातनं आत्ता अंदाज आलेला आहे आपल्याला की हे हा. हा आकडे आणि एक मजकूर जास्त असलं तरी मुळात अगदी 5 अंग आहेत, आणि त्या 5 अंगांच्या आपण समाप्ती वेळा दिलेल्या आहेत तिथे. हो, हो. आता या समाप्ती वेळेला वेगळ्या वेगळ्या वेळी दिवसाच्या का असतात. म्हणजे तिथी सूर्योदयाला सुरू होऊन सूर्योदयाला संपत का नाही? म्हणजे सोपं गेलं असतं ना, की आज प्रतिपदा, उद्या द्वितीया, परवा तृतीया असं म्हणत गेलो असतो आपण, काम सोपं झालं असतं. पण तसं नसतं ना. रवी आणि चंद्रामधलं अंतर जे आहे, ते अंतर हे 12 अंशांच्या पटीत कधी संपेल हेच खात्री नसते ना. प्रत्येक वेळी वेगवेगळी गतीनुसार बदलतं ते सगळं. आणि त्यामुळे त्या वेगवेगळ्या वेळेला येतात या तिथीचा शेवट. म्हणजे तृतीया तिथी 15:04 संपली, म्हणजे दुपारी 3:04 संपली आहे. चतुर्थी दुसऱ्या दिवशी, त्याच्या पुढच्या दिवशी दुपारी 1:12 संपली आहे. म्हणजे तिथीचे अवधी जो असतो तो सरासरी 24 तासाचा जरी असला तरी तो कमी जास्त होत असतो. 20 तासापासून 26-27 तासापर्यंत बदलत असतो तो. बर, बर. आणि हे सगळं आपल्याला आकाशात बघता येतं. म्हणजे असं नाहीये की चंद्र सूर्यातलं कोनात्मक अंतर आपण छापून टाकलं आणि आता काय संबंध नाही आकाशाशी त्याचा, असं नाहीये. आपण ज्यावेळी असं म्हणतो की या दिवशी ही तिथी आहे, त्या दिवशी आकाशात चंद्र त्या तिथीच्या कलांप्रमाणेच दिसत असतो आपल्याला. आणि हे जर आपण सूर्योदयापासून पुढच्या सूर्योदयापर्यंत तिथी म्हणली असती तर हम्म. बिघडलं असतं गणित. म्हणजे उदाहरणार्थ दाखवतो तुम्हाला, पुढचं पान दाखवतो. आता इथे
या पानात आपल्याला सहा तिथी म्हणजे षष्ठी आणि सप्तमी एकाच दिवशी आपण छोट्या छोट्या अक्षरात दिलेल्या आहेत. हो हो षष्ठी 7 वाजून 6 मिनिटांनी संपते आणि सप्तमी 29 वाजून 47 मिनिटांनी, म्हणजे पुढच्या दिवशीच्या पहाटेच्या 5 वाजून 47 मिनिटांनी संपते. असं एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंत दोन दोन तिथी पण संपू शकतात. आणि हो मग जर आपण दर सूर्योदयाला एक तिथी बदलली असती तर एकदम आकाशात षष्ठी नंतर अष्टमी इतका चंद्र प्रकाशित दिसला असता, पण आपण सप्तमीच म्हणलं असतं त्या चुकीच्या पद्धतीने. असं चालणार नाही. त्यामुळे आकाशातला चंद्राच्या कोरीचा आकार आणि पंचांगातल्या तिथीची संख्या हे एकमेकांशी असे जुळलेले ठेवण्यासाठी आपल्याला तिथी ही सूर्योदयाला जोडून चालणार नाही, हे लक्षात येईल आपल्याला. हम्म. आणि असंच नक्षत्र योगकरण या सगळ्यांचं आहे. त्यामुळे या वेळा या वेगवेगळ्या असतात, दर दिवशी वेगळ्या असतात. त्या त्या दिवसातल्या रविचंद्रांच्या गतीनुसार होत आहे. म्हणजे बर पृथ्वी आता सूर्याभोवती फिरते त्यावेळी ती अ, अ, त्याला काय म्हणतात, लंबगोलाकार ह्याच्यात फिरते ना ती, हा कक्षेमध्ये. हा हा आणि ते लंबगोलाकार कक्षेत फिरत असताना कधी काही वेळेला तिची गती थोडी जास्त असते, काही वेळेला तिची गती कमी असते. आणि बर त्यामुळे पृथ्वीवरून बघितलं तर सूर्याची नक्षत्रांमधून जाण्याची गती जी असते ती काही वेळेला जास्त असते, काही वेळेला कमी असते. आणि चंद्राचं पण तसंच होत असतं. त्यामुळे गती कमी जास्त होत असतात रवी आणि चंद्राच्या, आणि त्या ज्या कमी जास्त होत असतात त्या अ, आपल्याला तिथीचे जे अवधी आहेत, कालावधी, ते कमी जास्त होण्यात तिथं त्यांचं प्रतिबिंब दिसतं. खूप बर बोललो, आता तुम्ही प्रश्न विचारा. नाही, आता समजा मला ही पहिली तिथी आहे वर पंचांगामध्ये, तर हे पूर्ण दिवस मला तुम्ही वाचून दाखवाल का? म्हणजे कसं समजावून सांगतात? हो, जसं पहिली तिथी आहे, वार अमुक आहे, अहोरात्र सांग. लिहिलेलं आहे, हा स्वाती तर नक्षत्र लिहिलेलं आहे, तर हे हम्म, एक दिवस त्या दिवसाची पूर्ण स्थिती असेल ना? हो बरोबर. हा, तर ही कशी वाचायची? म्हणजे सामान्य माणसाला ती कशी पाहता? सांगतो. हा, शु तुम्ही असा दुसरी वाचा त्या पहिल्यापेक्षा, कारण पहिल्यामध्ये पुढे इष्टी नंतर काही नाही आहे. तर द्वितीय श्राद्ध वगैरे दुसरी जी स्थिती आहे, गुरुवार, हा हा, ती जर वाचून दाखवली तर बर सामान्य माणसाला पटकन आपण आजचं पंचांग कसं पाहावं हे लक्षात येईल की आज कोणता ठीक. हा. तर मुळात सुरुवात करताना आपण सगळ्यांनी जे जे आपण सगळेजण इंग्रजी दिनदर्शिकेचा वापर करतो आपल्या आयुष्यात, त्यांनी इथला रकाना पहिल्यांदा बघायचा. बर 25 तारीख आहे ही, एप्रिलची 25 तारीख आहे. हा हा 30 नंतर मे होतं म्हणून आपण ते एप्रिल मे असं लिहिलेलं आहे. हो हो ठीक आहे. त्यामुळे महिना बदलत असेल त्यावेळी दोन्ही महिने दाखवतो आपण, पहिला आधीचा महिना आणि नंतरचा महिना. हो तर हो आधीच्या महिन्याच्या तारखा या असणार आहेत, 24 ते 30, आणि त्याच्यानंतरच्या मे महिन्यातल्या तारखा असणार. बर तर बर आपण दुसरा दिवस काय आहे हे बघायचं असेल पंचांगात, तर आपण पहिले हा रकाना बघायचा, इंग्रजी तारखेचा पंचवीस असं लिहिलेलं आहे जे हा शीर्षकात, तो रकाना बघायचा, म्हणजे 25 तारीख आहे. हा हा पण आजची 25 तारीख आहे असं समजून चालू, तर 25 तारीख शोधायची. ही आहे. ओ, आता आपण या दिवसाचं सगळं पंचांग वाचूया. काय हा आहे? तर प्रतिपदा आहे, एक एक हा खडा प्रतिपदेचा आहे. हा आता असं आपण 14 पर्यंत जातो. प्रतिपदा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, चतुर्दशी पर्यंत जातो. आणि नंतर पौर्णिमा तरी येते किंवा अमावस्या येते. शुक्ल पक्ष असेल तर चतुर्दशी नंतर पौर्णिमा येते, आणि कृष्ण पक्ष असेल तर चतुर्दशी नंतर अमावस्या येते. इथे हा आपण हा आता कृष्ण पक्षात आहोत, त्यामुळे हा इथे चतुर्दशी नंतर अमावस्या आहे. बर 30 हा आकडा अमावस्येचा, हा हा 15 हा आकडा पौर्णिमेचा. बर ठीक आहे. तर आता प्रतिपदा आहे गुरुवारी, आपली तारीख आहे 25 एप्रिल, गुरुवार. प्रतिपदा आली, एक आकडा आहे म्हणजे प्रतिपदा झाली. ती हा प्रतिपदा 6 वाजून 46 मिनिटांनी त्या दिवशी सकाळी संपतीये. बर म्हणजे द्वितीया सुरू होतीये 6 वाजून 46 मिनिटांनी. बर ती द्वितीया पुढच्या दिवशी. म्हणजे सूर्योदय 6:46 ला आहे असं त्याचा अर्थ आहे का? नाही, हा, सूर्योदय आपल्याला इथं दिसतोय, सूर्योदय पुढे आहे. 7:16 आहे. बर बर पण तिथे आपण सूर्योदयाला बदलतो असं म्हणतोय ना?
नाही नाही, सूर्योदयाला बदलत नाही आपण. हा सूर्योदयाला हा जी हा तिथी असते ती तिथी त्या दिवसाची म्हणून सांगतो आपण. हा. अच्छा पण अच्छा. सूर्योदयाला बदलत नाही. सूर्योदयाला जर बदलली तर मगाशी म्हणाला तशी गडबड होईल, की एखादी दोन तिथ्या एकाच दिवसात येऊन हा गेल्या तर आकाशातलं चंद्राची स्थिती आणि पंचांगातली तिथी ही वेगळे वेगळे दिसायला लागतील आणि हळूहळू खूप फरक पडायला लागेल त्याच्यात. हा असं हा करून हा. चालणार नाही. त्यामुळे आपण सूर्योदयाला बदलत नाही तिथी. आपण बर सूर्योदयाला बर. जी आहे तिथी ती सांगतो त्या दिवसाची. हा हा हा. त्यामुळे इथे प्रतिपदा या दिवशी तिथी आहे आणि ती 6:46 संपली. नंतर द्वितीया सुरू झाली. पण ती बर. सूर्योदयाला जी असते, सूर्योदय व्यापिनी हा एक हा शब्द हा. आपल्या पंचांगाच्या संदर्भातनं खूप वापरला जातो. ज्या ज्या गोष्टी असतात त्या सूर्योदय बर बर. व्यापिनी असतील किंवा तो आता हम्म. पुल्लिंगी शब्द मला माहित नाहीये, पण व्यापीन असतील असं बर ते बर ते बर. सगळे त्या दिवसाचे म्हणून स्वीकारायचे असं प्राथमिक नियम आहे. हा आणि हा. त्याच्या व्यतिरिक्त जे क्लिष्ट नियम होत जातात त्याच्यात मग ते कसे हा प्राथमिक नियम बाजूला ठेवायचा हे त्यावेळी सांगितलेलं आहे. तर 25 तारखेला प्रतिपदा तिथी आहे, गुरुवार आहे. हा हा हा. 6:46 प्रतिपदा संपली आणि द्वितीया सुरू झाली. विशाखा नक्षत्र त्या दिवशी पहाटे 2:24 पर्यंत, म्हणजे पुढच्या दिवशीच्या 2:24 पर्यंत बर विशाखा नक्षत्र. त्यामुळे ते पूर्ण दिवस असल्यासारखंच आहे विशाखा नक्षत्र. व्यतिपात योग, आता हे जागेअभावी आपण पूर्ण नाव छापत नाही. ज्यांना ते तांत्रिक दृष्ट्या हवं असतं त्यांना ते माहीत असतात नाव, त्यामुळे हा. आपण ते कळावं म्हणून तेवढं जितकी जमतील तेवढी अक्षरे छापतो. तर बर व्यतिपात योग हा तसाच दुसऱ्या दिवशीच्या म्हणजे 26 तारखेच्या पहाटे 4:53 आहे. बर. त्याच्यानंतर कौलवकरण हे सकाळी 6:46 तिथीचा अर्धा भाग असल्यामुळे तो तिथीच्या हो. बरोबरच संपतो अनेक वेळेला आणि काही वेळेला मध्ये संपतो कधीतरी. बर बर जसं तैतिलकरण 19:20 संपतं. ती तिथी बर संपताना संपलेली नाहीये, ते मध्ये संपलंय तिथीचे. बर बर. कौलवकरण 6:46 संपलं आणि तैतिलकरण हे संध्याकाळी 7:20 संपलं. बर दिनमान त्या दिवशीचं 12 तास 42 मिनिटं आहे, म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा काळ हा 12 तास 42 मिनिटांचा आहे. बर. आणि सूर्योदय सूर्यास्त किती वाजताचे आहेत हे मुंबईचे दिलेले आहेत. आपण वेगळ्या वेगळ्या गावी वेगळ्या वेगळ्या वेळेला सूर्योदय होतो, वेगळ्या वेगळ्या वेळेला सूर्यास्त होणार आहे. हो. ते कसं काढायचं या संदर्भातली गोष्ट पंचांगात आहेत, पण ती सगळ्यांनी ते सगळं धडपडून वाचून करण्याची गोष्ट नाहीये. हे ज्यांना त्याची गरज असते, आवश्यकता असते, त्यांनी ते करावं. बर हे साधारण अंदाज येतो आपल्या गावी सूर्योदय कधी असेल तर, कारण महाराष्ट्रात फार फरक पडत नाही. 4-5 मिनिटाचा फरक पडतो. बर नागपूरपासून मुंबईपर्यंत कदाचित 8 मिनिटाचा पडत असेल तर तेवढाच फरक असतो ते. बर बर. सूर्योदय सूर्यास्त झाले. त्याच्यानंतरच मी मगाशी म्हणालो तसं त्या दिवशी चंद्र वृश्चिक राशीत रात्री 8:01 प्रवेश करतो. हा. म्हणजे त्या दिवशी 25 एप्रिलला जर कोणी संध्याकाळी 6 वाजता जन्मला असेल तर त्याची तुला राशी असते. बर बर. त्याच्या ती तुला राशी संपलेली नाही अजून. ती रात्री 8:01 ती मिनिटाला संपते ती आणि बर. नंतर वृश्चिक सुरू होतं. हा हा. त्यामुळे 25 तारखेला जर संध्याकाळी 6चा जन्म असेल तर तुला राशी आहे आणि रात्री 8:30चा जन्म असेल तर वृश्चिक राशी आहे. कारण बर वृश्चिक राशी 8:01 सुरू झालेली आहे बर. चंद्राने. बरोबर बरोबर. त्याच्यानंतर आपण जिथून सुरुवात केली ती तारीख आहे, जी इंग्रजी तारीख, आणि त्याच्यानंतर त्या दिवशीचे वेगळे वेगळे सण किंवा व्रत असतात. बर बर. छान. हे खूप सोपं झालं समजायला म्हणजे. हा, हा. भरपूर मजकूर, प्रचंड लिचवेड आहे पण सोपं आहे खरं तर. त्यानंतर खालच्या पानावर डावीकडे चंद्र नक्षत्र चरण समाप्ती वगैरे हे जे काय लिहिलं आहे हम्म. याचा आणि पुढे कुंडली दिलेली आहे तर हा, यात काय उपयोग आहे? सांगतो. चंद्र नक्षत्र चरण ह्याचा अर्थ असा आहे की आता आपण वर जे नक्षत्राचा रकाना पाहिला त्या नक्षत्रात चंद्र असतो, हे तर माहिती आहे हो आपल्याला. हो हो. त्या नक्षत्राचे परत 4 भाग केलेले आहेत. बर प्रत्येक नक्षत्राचे 4-4 भाग केलेले असतात. असे एकूण 27 नक्षत्रांचे 108 चरण होतात. बरोबर. आणि हे 108 जे चरण आहेत त्या प्रत्येक चरणाला आपल्याला लगेच कळावं म्हणून एक संदर्भ सांगतो त्याचा असा की प्रत्येक चरणाला एक अक्षर जोडलेलं असतं.
बर. आणि जन्म नाव किंवा नावरस म्हणतात काही आपल्या लोकल लँग्वेजेसमध्ये. ते बर. हा जो प्रकार असतो ना तो त्या चरणाचं अक्षर जे असतं आणि माझा जन्म ज्या चरणात झालेला असेल, जसं हा. नक्षत्रात झालेला असतो जन्म. उदाहरणार्थ आपण याच दिवशीचं घेऊ, 25 तारखेला माझा जन्म समजा दुपारी 1 वाजताचा असेल. तर बर. विशाखा नक्षत्र चालू आहे हे दिसतच आहे इथं, कारण हा. ते दुसऱ्या दिवशी पहाटे 2 वाजून 24 मिनिटांनी संपत आहे. म्हणजे हा. विशाख नक्षत्रात जन्म आहे हे नक्की झालं. आता बर. आपण खालच्या कोष्टकात येतो. विशाखा 7 वाजून 9 मिनिटांनी पहिलं चरण संपलं. हा. 13 वाजून 36 मिनिटांनी दुसरं चरण संपलं. हा. आता 13 वाजून 36 मिनिटांनी म्हणजे 1 वाजून 36 मिनिटांनी दुपारी दुसरं हा. चरण संपलं आणि माझा जन्म दुपारी 1चा आहे, म्हणजे माझं विशाखाचं दुसरं चरण झालं. दुसरा चरण. आणि आता आपण जर इकडे बघितलं पंचांगात, हा. विशाखा नक्षत्र घेतलं. हे जे अवखाडा चक्र लिहिलं म्हणजे काय नक्की अवखाडाचा अर्थ काय तसा? सांगतो. आधी हा विषय पूर्ण करतो. तर माझा जन्म विशाखा, माझा म्हणजे माझा नाही, उदाहरणादाखल उदाहरण घेतलं. उदाहरण. विशाखा नक्षत्रात दुसऱ्या चरणात झालेला आहे, हा. बरोबर. हा. मग आता हा. ही विशाखाची 4 चरण आहेत हा. आणि त्याची म्हणजे ही अक्षर आहेत, चरणाक्षर. म्हणजे जन्मनाव त्यावरून पडतं. हा, आता दुसरा चरण असल्यामुळे तू हे अक्षर आहे, तर तू या अक्षरापासून माझं नाव असलं पाहिजे. बर. आता काही वेळेला ही अक्षरं खूप अवघड असतात आणि त्याचं काय नाव ठेवावं असं गंभीर प्रश्न पडतो लोकांना. पण हा. ह्याच्यात एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे, की ही जी नक्षत्रापासून नावं ठेवली जातात, म्हणजे नक्षत्र चरणावरून जी नावं ठेवली जातात, ती नावं ही व्यावहारिक नावं नाही आहेत. बर. ते नाव हे खरं खरं तर लोकांपासून लोकांना सांगायचंच नसतं असं हा. सांगितलेलं आहे ग्रंथांमध्ये. ते म्हणजे नाव जन्मनावावरून एक्झॅक्ट त्याची वेळ समजावी हा हा उद्दिष्ट आहे. नक्षत्रचरण स्पष्ट व्हावं म्हणून, आणि ते फक्त गुरुला सांगायचं असतं. हा. जन्म नाव हे गुरुला सांगायचं. हे आपण ज्यावेळी गुरुकडे जातो ना, हे गुरुकुलात शिकायला जातात, म्हणजे हा. पूर्वी जायचे लोक, त्यावेळी त्यांना गुरूंना सांगायचं असतं हे जन्म नाव. त्याच्यावरून गुरुला लक्षात येतं की त्याचं नक्षत्रचरण कुठलं, रास कुठली आहे, सगळं लक्षात यावं म्हणून ती प्रथा आहे. हा. आणि हे इतर लौकिक नाव म्हणून वापरायचं नाही असं सांगितलेलं आहे. त्यामुळे लौकिक नाम आवडीचंच ठेवायचं आणि जन्मनाव हे या अक्षरावरून ठेवायचं. हं. बरोबर. आता आपण अवघाड चक्र या विषयीचा तुमचा अ, हे घेऊया प्रश्न. हा. तर हे कृत्तिका नक्षत्र मी मागच्या भागामध्ये सांगितलेलं होतं की हा. वेदकाळातल्या एका ऋचेमध्ये असा उल्लेख आहे की वसंत संपाताच्या दिवशी सूर्य उगवताना कृत्तिका नक्षत्रात होता तो. आता वसंत संपाताच्या दिवशी सूर्य उगवत असताना तो उत्तराषाढ नक्षत्रात असतो. एवढा बदल झालेला आहे. हा बदल कशामुळे झालेला आहे हे आपण बघूयाच. रोचक आहे ते थोडंसं, पण ते नंतर बघू. आधी आपण हा विषय संपवून टाकू. हा. बर. बर. तर कृत्तिका नक्षत्राची जर आपण अक्षरं घेतली, ती अ वर्गापासून सुरू होतात. हा. अ, ई, उ, ए, ओ. हा. त्याच्यानंतरची अक्षरं आहेत ती वा, वी, वू, वे, वो, व ची आहेत. मग नंतरची क ची आहेत, मग ह ची आहेत, मग ड ची आहेत, अ, व, क, ह, ड अशी. अच्छा. आणि ते म्हणून ते अवाक्षर आहे. हा, आणि त्या काळात कृत्तिका नक्षत्र हे पहिलं नक्षत्र असणार. बर. म्हणजे वसंत संपाताच्या दिवशी सूर्य उगवत असताना कृत्तिका नक्षत्रात असणार, त्यामुळे कृत्तिकेला पहिलं नक्षत्र समजत असतील आणि त्यामुळे ते कृत्तिकेपासूनच सगळी अक्षरं मोजली गेली आणि मग ती अ, व, क, ह, ड अशी असल्यामुळे त्याचं नाव अवकहडा चक्र असं झालेलं आहे. गुड. गुड. हे खूप चांगलं समजलं त्यामुळे. हं. आता मी थोडस ते मगाच्या राहिलेला विषय संपवतो. मला आठवत नाहीये आधीच्या भागात तो घेतलाय की नाही. तो झाली परत एकदा त्याची पुनरावृत्ती झाली तर चालणार अग- आहे. हा, अगदी अगदी काय चालेल ना. हा. तर पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते. ही स्वतःभोवती फिरत असताना आपण समजा डोळ्यासमोर भोवरा आणला, तर भोवरा आपण फिरवला
आता फिरवत नाहीत लोक, पण जेव्हा फिरवायचे किंवा आता कल्पनेत समजला आपण, भोवरा फिरवताना बघितलं तर तो भोवरा फिरतो आणि काही वेळानंतर तो असा सरळ उभा राहून फिरत नाही. त्याचा अक्ष जो असतो तो अक्ष पण डोलायला लागतो आणि तो भोवरा असा असा फिरायला लागतो बघा. स्वतःभोवती फिरत असताना तो असा असा पण फिरत असतो. असंच पृथ्वीच्या बाबतीत सुद्धा होतं. पृथ्वी ही भोवऱ्यासारखीच फिरत असते. तिचा अक्ष पण असा गोल गोल डोलत असतो. आणि हे डोलणं जे असतं पृथ्वीच्या अक्षाचं, ते 26,000 वर्षात एक चक्र पूर्ण करतं. हम्म. 26,000 वर्षानंतर ते परत एकदा त्याच ठिकाणी येतं डोलत, पृथ्वीचा अक्ष. आणि त्यामुळे आपल्याला उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव माहिती आहेत, बरोबर. उत्तर ध्रुव म्हणजे काय, तर एक तारा दिसतो आपल्याला उत्तर उत्तर दिशेला, की जो कधीच उगवत नाही आणि कधीच मावळत नाही. आपण उत्तर गोलार्धात असल्यामुळे उत्तर ध्रुव आपल्याला कधीच उगवत नाही, कधीच मावळत नाही असा दिसतो. तो सतत आकाशात असतोच. सूर्य ज्या काळात आकाशात असतो त्यावेळी दिसत नाही तो, पण असतोच आकाशात. आणि त्याच्या भोवतीचे जे सप्तर्षी दिसतात आपल्याला, ते सप्तर्षी त्याच्या भोवती पिंगा घालताना दिसतात आपल्याला.